काय कारवाई? जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काय करत? जालना जिल्ह्यामध्ये सध्या दामिनी पथक हे कार्यरत आहे आणि आमची टीम सर्व शाळा, कोचिंग क्लासेस, कॉलेज आणि पूर्ण तालुका जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जाऊन आम्ही दामिनी पथक काय आहे, याचं महत्त्व काय, त्यांना मार्गदर्शन करतो आणि त्यांना संरक्षणाचे धडे देतो. आणि सध्या आमची पेट्रोलिंग वगैरे पण सतत चालू असती गर्दीच्या ठिकाणी. आणि 2-4 दिवसापूर्वी परतूर तालुक्यामध्ये कस्तुरबा गांधी महाविद्यालय इथे दोन दारुडे कॉलेजमध्ये प्रवेश करून मुलीची छेड काढत असताना मुलीने त्यांना चांगला चोप दिलेला आहे. आमचं दामिनी पथक जे कार्यरत करत आहे, तर त्या मुलीने चोप दिला, तर आमचं जे आम्ही कार्यरत करतो, जे काम करतो, जी मेहनत आम्ही करतो, तर त्याचं आम्हाला समाधान झालेलं आहे की बाई आम्ही जे काम करतो त्याचं कुठंतरी चीज होत आहे. तर याबद्दल आम्हाला म्हणजे खूपच एकदम बरं वाटत आहे. आणि ज्या मुलीने त्यांना एक म्हणजे धाडस केलं की त्यांना जो चोप दिलेला आहे त्यांचं कौतुक करण्यासाठी आम्ही आज परतूर तालुक्यामध्ये गेलो, कॉलेजमध्ये जाऊन त्यांचं कौतुक केलं आणि त्यांनी जे धाडस केलेलं आहे त्यांचं आम्ही पुष्पगुच्छ देऊन त्यांचं कौतुक केलेलं आहे. ही कारवाई केलेली आहे. आणि हे जे आम्ही मार्गदर्शन जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि ॲडिशनल SP आयुष नोपानी आणि दामिनी पथकचे प्रमुख पूजा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक काम करत आहोत.